जय जिजाऊ, जय शिवराय। आजचा दिवस आपल्याला फक्त साजरा करायचा नाही आहे, तर आजचा दिवस आपल्याला जगायचा आहे। कारण आज त्या मातेसाठीचा दिवस आहे जिने इतिहासाला घडवले नाही, तर तिने इतिहासाला जन्म दिला आहे, आणि त्या म्हणजे आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ होय। जिजाऊ म्हणजे काय? जिजाऊ म्हणजे धैर्य, जिजाऊ म्हणजे संस्कार, संस्कारांची ज्वाला। ज्या काळात लोक मान झुकवत चालत होते, त्या काळात जिजाऊंनी एका लेकराला सांगितले, मान ताठ ठेव, तू राजा होशील। आणि बस या शब्दांतूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। जिजाऊ म्हणजे केवळ आई नव्हत्या, जिजाऊ म्हणजे क्रांतीची शाळा, जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी शक्ती। ज्या काळात स्त्रियांना दुर्लक्षित केले गेले होते, त्या काळात जिजाऊंनी एका सिंहाला घडवले, आणि ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज होय। शिवरायांना त्यांनी रामायण आणि महाभारताच्या कथा सांगितल्या। त्या केवळ कथा नव्हत्या, तर त्या होत्या स्वराज्याच्या रणनीती। त्यांनी शिवरायांच्या हातात तलवार दिली आणि मनात न्याय, समता, स्वाभिमान दिला। शत्रूला हरव पण जनतेला जिंक असा मंत्र जिजाऊंनीच दिला। मैत्रिणींनो, आज जर आपल्यामध्ये स्वाभिमान असेल तर तो जिजाऊंच्या संस्कारांमुळेच आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत, तर त्या आदर्शामागे उभ्या असणाऱ्या आई जिजाऊच आहेत। म्हणून आज आपल्याला केवळ जयघोष करायचा नाही, तर आज आपल्याला जिजाऊंचे विचार जगायचे आहेत। तर चला आपण सगळे एकत्र मिळून बोलूया, जय जिजाऊ, जय शिवराय।